मी घेतो. आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री असताना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना भंगसा नदीच्या सुशोभीकरणासाठी मंदार शिरसाट नगरसेवक आणि त्यावेळी उपनगरसेवक होते आणि त्यांनी 90 लाख रुपये या गणपती स्थानाचं नूतनीकरण करण्यासाठी आणले होते आणि आम्ही जवळजवळ 5 कोटी रुपये भंगसा नदीच्या जमीन ॲक्विजिशनसाठी आणि 2 कोटी रुपये भंगसा नदीमध्ये हे करण्यासाठी सुशोभीकरण करण्यासाठी आणले होते आणि त्याचं कामाचं या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलो आहे. खरं तर जो शब्द आम्ही दिला होता तो शब्द आता पूर्ण या ठिकाणी होतो की भंगसा नदीचं सुशोभीकरण आणि पहिल्यांदा आपण बघितलं की भंगसा नदीमध्ये हा केटीवर बंधारा बांधला आहे. त्यानंतर त्या ठिकाणी जी वॉल बांधली आहे तशीच वॉल आम्ही त्यावेळी ह्या साईडला सुद्धा मंजूर करून घेतली होती. परंतु सध्याच्या नगरपालिकेने त्याचा पाठपुरावा केल्यामुळे ही दोन्ही कामं थांबलेली आहेत. ही कामंसुद्धा लवकरच पाठपुरावा करून मंदार शिरसाट आणि आम्ही सगळेजण प्रयत्न करून ते पूर्ण करू आणि या कामाचं आपण या कामाचा जो गणपतीच्या पूर्वी आम्ही शब्द दिला होता की गणपतीला काम होईल. खरं तर सत्ता नसल्यामुळे गेले 2 वर्ष हे काम थांबलं होतं परंतु यावेळी पूर्ण होतं आणि त्याचा निधीचा हे होतं याबद्दल आम्हाला आनंद आहे. कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.